आपला दिल्ली. गाडी चार्जला लावलेली, बघूया किती चार्ज झाले तशी तर फुल झाले. ग्रीन लाईट स्टॉप झालं म्हणजे थांबलो, चार्जिंग झाली. गाडी ओपन करून घेऊया, चार्ज काढून घेऊया. असं तर काय होत नाही याला, 12 तास ठेवलं 24 तास ठेवलं तरी पण, कारण की याच्यामध्ये ऑटो कट येतं, ते चांगलं आहे. ऑटो कट झालं की कसं ऑटोमॅटिक चार्ज बंद होऊन जातं, ते त्याचं एक टेन्शन नाही या गाडीला. गाडी छान आहे इलेक्ट्रिक. जी मी पुण्याला घेऊन गेलो ती ही गाडी नाही, दुसरी गाडी आहे BYD, ही MGची गाडी आहे. ही पण मस्त गाडी आहे. तर कसे आहेत तुम्ही सगळे, स्वागत आहे तुमचं माझं या छोटूशा मिनी ब्लॉगमध्ये. आणि नक्की पहा हा व्हिडिओ कसा आहे ते मला सांगा. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कारण की मी 2-3 दिवस झाले, 2-3 दिवस नाही जास्त झाले असतील मी व्हिडिओ टाकत नाही आहे. टाईम नाही भेटत. संध्याकाळी कधी लेट होतं, कधी लवकर येतो, थकून जातो दिवसभर काम करून करून. सकाळी परत लवकर जावं लागतं कामावरती, त्याच्यामुळे टाईमच भेटत नाही. आणि तब्येत ठीक असल्यामुळे मग इच्छा नाही होत परत व्हिडिओ बनवा, परत एडिटिंग करा, परत टाका. त्याच्यामुळे पण मी ट्राय करतो आहे की व्हिडिओ टाकेन नक्की. असं ही गाडी नाशिकला घेऊन गेलो आहे, परत पुण्याला पण घेऊन गेलो आहे गाडी ही. आणि हिला चार्ज करावं लागते, त्या गाडीसारखी नाही, हिची रेंज कमी आहे थोडी, 350-300ची रेंज आहे. पण जेव्हा मी व्हिडिओ बनवायला चालू केलेलं तेव्हा लाज वाटायची व्हिडिओ बनवायला, कारण की लोक बघतात ना आपल्याकडे, सो लाज तर वाटणारच. असं वाटतं ना की लोक बघतात आपल्याकडे काय करतोय आपण, त्यांना पण वाटतं हा काय वेड्यासारखा व्हिडिओ बनवतोय. पण त्यांना काय, आपलं काम आपण करायचं, ते त्यांचं काम करतात आहे आणि आपलं आपण काम करायचं. सो मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आणि बोलतात लोक मागून पण, जर आपण जर व्हिडिओ बनवतो, ओळखीचे लोक बोलतात काय व्हिडिओ बनवते वगैरे. आणि जे चांगली लोक आहेत, जे आपल्याला प्रेम करतात, ती लोक बोलतात की का रे व्हिडिओ का नाही बनवत आता, व्हिडिओ का नाही टाकत आहे आता. टाकेन सगळ्या गोष्टीला वेळ द्यावा लागतो, घरी पण इकडे पण. सो वेळ देऊनच काम करावं लागतं, असं सगळं आहे. सो मला असं आधी लाज वाटत होती की व्हिडिओ बनवू की नको बनवू, पण मी म्हटलं बनवूया. आपल्या लाईफमध्ये काय चाललंय काय नाही, लोकांना काय पडलेली नसते, आपल्यालाच बघायचं असतं. सो मी चालू केले व्हिडिओ. लोकांचा विचार करत राहिलो तर आपण तिकडेच राहू. आणि 2-3 जण होते जे मी व्हिडिओ बनवायचे तर बोलायचे की, म्हणजे मागून बोलायचे, समोर नाही बोलायचे. ते आपण जाताना येताना किंवा असा टोकतात ते आपल्याला, पण त्यांना इग्नोर करून मी पुढे निघून जायचो. ठीक आहे, होतं. त्यांना काय बघतं मी काय करतोय काय नाही करते, माझं मला माहिती आहे. हा कोण आहे, महारथी गाडीमध्येच लावून गेलाय. मध्येच गाडी कशी गेटच्या इथे लावून देतात. आणि आता काय झालं मी तुम्हाला सांगतो इन्सिडेंट. जोगेश्वरीच्या ब्रिजवरती ट्रॅफिक होती आणि मी बसच्या मागे होतो. बसला ओव्हरटेक करून, म्हणजे सिग्नल देऊन मी राईटनी पुढे जात होतो, तितक्यात एक ओला उबेरवाला आला आणि त्याने मला दाबलं. मी सिग्नल देऊन राईटला गेलो तर त्याला राग आला की मी त्या लेनमधून या लेनमध्ये आलो. त्याच्यानंतर त्याने काय केलं, मी गेलो पुढे आणि त्याच्या डोक्यात राग धरून तो पुढे आला आणि मला ओव्हरटेक करून मला गाडी माझ्या समोर थांबवत होता. सर विचारायला लागली काय झालं, असं काय करतोय. मी काय बोललोच नाही, कारण की सरांचा फोन पण चालू होता. त्या माणसाला जर मी एकटा असतो ना, खरं सांगतो, त्याला थांबून मी शिव्या घातल्या असता. कोणतरी भैया होता तो. किती म्हणजे माणसांना ना जरा पण म्हणजे सिविक सेन्सच नाही आणि पेशन्स बिलकुल पण नाही. अरे पण कोणतरी चाललंय ऑफिसला, तुम्ही असं नाही करायचं ना. मुद्दामून तो गाडीच्या पुढे थांबवत होता हायवेला, ते पण ब्रिजवरती. जर कॅमेरा असता लावला गाडीमध्ये तर तुम्हाला मी दाखवलं असतं ते पण.
पण हे चुकीचं आहे, असं नाही केलं. काय वेळेस काय होते, आपली चुकी असते ती आपण मान्य केली पाहिजे. म्हणजे बाईकवाले असू दे, कारवाले असू दे किंवा ऑटोवाले असू दे. जर मला असं वाटलं की माझी चुकी आहे, सो मी थांबून त्यांना हात दाखवतो. त्यांना पण वाटतं की त्याची चुकी आहे, त्यांनी मान्य केली आणि तो निघून गेला पुढे. आणि काय लोक असे असतात ना की चुकी नसताना आपण भांडत राहतात. का? समोरच्याचं जर डोकं म्हणजे त्याच्या डोक्यात वेगळंच विचार असतील, घरात भांडण झालं असेल, त्याच्या विचारात असेल तो, सो आपण त्याच्याशी वाद घालून काय अर्थ नाही ना. तो त्याचाच राग आपल्यावरती काढत असेल तर सो सॉरी बोलायचं आणि पुढे जायचं. कशाला आपला दिवस खराब करून घ्यायचा. आलाय मराठी पोरगा येते अंधेरीला. आत्ताच म्हणजे 2 महिने तरी झाले असतील कमीत कमी. चायचा स्टॉल टाकलाय त्यांनी मागे. गुळाचा चहा चांगला बनवतो. मी जातो प्यायला. तर मी चहा नाही पित, कधीच पितो, पण गुळाचा चहा मी पितो, मला आवडतो. सो मी जाऊन पितो, आवर्जून पितो चहा. मराठी माणसाने धंदा केलाच पाहिजे. चला थोडंसं झोपून घेतलं. सकाळी लवकर उठून झोप नावत पूर्ण डोळे बघ कसे झाले पाहिजे. झोप पण इम्पॉर्टंट आहे. जेव्हा वेळ वाटते तर झोपून घेतो आम्ही. त्यानंतर गाडी चालवताना झोप येते ना एवढी की विचारू नका. खूप झोप येते यार, खूप म्हणजे खूप. बरं वाटते आता. डोळे बघा माझे. सो प्लॅन मी थोडा चेंज झाला आहे. सर बोलले तू जा पुढे गाडी घेऊन, मी येतो ट्रेनने, कारण की त्यांना लेट होणार होता. आणि गाडीने जायचं म्हटलं विरारला की तुम्हाला माहिती आहे कुठे ना कुठे अडकणारच, कारण की ट्रॅफिकचा काय भरोसा नाही, कुठे पण कधी पण होऊ शकतं. दुपारचे वाजले 12:30 आणि ट्रॅफिक बघा किती आहे. वाटलेलं की मेट्रो चालू झाल्यानंतर ट्रॅफिक कमी होईल, पण ज्यांच्याकडे गाड्या ते थोडी ना मेट्रोमधून जाणार आहेत. आणि लोक अजून गाड्या घेतच आहेत. बघा वरतून मेट्रो जाते. इथे नेस्कोच्या इथे साधारण कधी ट्रॅफिक असते. माहिती नाही का ट्रॅफिक असते. किती ट्रॅफिक आहे बघा. शेट आरेच्या ब्रिजवर नेहमी ट्रॅफिक असते. या साहेबाला बघा कुठे लेफ्टला घुसतो कळत नाही. जे संध्याकाळचे ट्रॅफिक आहे ते दुपारचे 12:30 वाजता ट्रॅफिक होते. काय झालं, ॲक्सिडेंट झालाय बघा. दिसणार नाही तुम्हाला, पण कार आणि ट्रकमध्ये ॲक्सिडेंट झाला तिकडे. त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं. कार पक्की वाकडी झाली, पूर्ण आडवी झाली त्या ट्रक समोर. बाईकवाल्यांची हालत खराब या उन्हामध्ये बघा. ट्रिपल सीट चाललाय तो साहेब. तब्येत पण खराब आहे. खोकला काय सोडायचं नाव घेत नाही. मला काय माहिती नाही, एकदम चिटकूनच बसलाय खोकला. आणि बहुतेकांना झालाय खोकला. सर्दी खोकला चालूच आहे. ताप नाही पण सर्दी खोकला नॉर्मल झालाच आहे. 10-15 दिवस जातच नाहीये. या उन्हामध्ये बाईकवाल्यांची काय हालत होत असेल. बिल्डिंग बघून तुम्हाला माहीत पडलंच असेल कुठला लोकेशन आहे. इथे पण संध्याकाळी खूप ट्रॅफिक होते. इथे पण कामच चालू आहे ब्रिजचं. खूप ट्रॅफिक होते. पुन्हा हायवे पासून ट्रॅफिक लागते. कधी नसली तर नसते काहीच, पण असली तर खूप 20 मिनटं पार जातात. 2 मिनटासाठी 20 मिनटं जातात. 20 ते अर्धा. ह्याचं हे पिलर मध्येच बांधलं आहे. कधी याचं काम व्हायचं काय माहिती. केवढा मोठा बांधला आहे, झेंड्यासारखा मोठा बघा. कसं करणार काय माहिती. त्याच्यामुळे इथे पण ट्रॅफिक होते. हा ब्रिज कधी होईल देव जाणे. हा
टाईमच असा असतो की ट्रॅफिकच असते, कारण की स्कूल बसेस वगैरे निघतात, ट्रक्स तर काय चालूच असतं दिवसभर. एक लाईन बंद केली वाटतं, बंद केली तिकडे समोर दाखवतो तुम्हाला. ट्रॅफिकच खूप होते तर काय करणार. साहेबांनी हात दाखवला ये लगेच पुढे, चला 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 चला. एक साईडची लाईट बंद कर, खूप ट्रॅफिक होते ना त्याच्यामुळे ते एक साईडला बंद करून ते एक साईडचे फ्री केलं, ते बेटर वाटलं मला. हा ब्रिज बघा जाम झाला असेल आता पूर्ण. बंद करणार आणि इथे सोडणार, असं करते ते लोक. बेटर वाटतं मला स्लो स्लो जाण्यापेक्षा. एकदम 2-5 मिनटं बंद केलं, इथे थांबवलं तिथे थांबवलं की चला. चला जेवून झालंय, निघूया आता विरारला जायला. विरारला पोचलो आता. गरम खूप आहे बाहेर, ऊन एवढं लागतं की विचारू नका बघा. खूपच ऊन आहे. शक्यतो मी खाली उतरणार नाही, धूळ खूप असते या साईडला. एक तर आधीच बरं नाही आहे मला. गाडी मागे लावून घेतो. इथलं वातावरण बघा. आधीच तब्येत ठीक नाही आहे माझी. धूळ वगैरे गेली की अजून वाट लागेल. त्यापेक्षा गाडीत बसलेलंच बेटर आहे. आम्ही आले तर भजनलाल डेअरीमध्ये, ते वसईला आहे, बघू शकता तुम्ही. मस्त तबेला आहे, लोकांनी बनवला आहे. छान आहे ते. नर्सरी वगैरे केले आतमध्ये. भजनलाल डेअरीच्या आतमध्ये किती नर्सरी आहे बघा, किती फुलं लावली छान छान. इथून तुम्ही घेऊन पण जाऊ शकता घरी. सो फायनली पोचलोय बिल्डिंगला. आता डोकं जड झालंय, सर्दी होते, अजूनच वाट लागली. चार्ज उतरलाय बघा किती, 60% उतरलाय. अरे 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 अरे, हॉर्न पण नाही मारायचं त्याला, तो असं टचकला तर ही पण टचक बघा बघा. सो फायनली घरी पोचलोय. थकलोय ना एवढा. सकाळी 8 वाजता गेलेलो, वाजले बघा किती, 9 वाजले. 9 वाजत आले, म्हणजे 9 वाजलेत पकडा. कंटाळा आलाय. असं विचार करतो झोपूनच जातो आता. जेवतो आणि लगेच झोपतो. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. तब्येत बरी नाही म्हणून जरा आवाज बसलाय, तरी पण मी करतोय. तुम्ही बघा आणि सांगा मला कसा वाटला आजचा ब्लॉग. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.